नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत देवगड येथील स्वयंभू दत्त मंदिरामध्ये. तर चला तर बघूया आपण मंदिरातला संपूर्ण एरिया. आता आपण पुढे जाऊन मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. मित्रांनो, हे नेवाशापासून सरासरी 10-12 किलोमीटर अंतराने हे मंदिर आहे. आणि या ठिकाणी रविवारी किंवा इतर वारी खूप बऱ्यापैकी लांबून लांबून भाविक या ठिकाणी येत असतात. भरपूर गर्दी असते मित्रांनो. आणि दत्त जयंतीला या ठिकाणी यात्रा भरते. तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या गेट नंबर 1 मधून आतमध्ये आलो आहे. आणि हा बघू शकता आपण, हा पार्किंग एरिया आहे. बऱ्यापैकी खूप मोठा हा एरिया आहे. कमीत कमी 10,000 तरी गाड्या लागतील एका वेळेला, इतका मोठा पार्किंग एरिया या ठिकाणी आहे. आणि खूप सुंदर पद्धतीची व्यवस्था या मंदिर प्रशासनाने केलेली आहे मित्रांनो. आतमध्ये गेल्यानंतर ₹1 लिटरने आरोचे पाणी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच जेवणाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ₹60 मध्ये भोजन याप्रमाणे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आणि या ठिकाणी आता आपण मंदिराच्या मेन गेटच्या समोर आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण बघू शकता, ज्याप्रमाणे कोकणामध्ये असे नारळाची उंच उंच झाडे असतात, तशीच या ठिकाणी खूप उंच उंच अशी नारळाची झाडे आहेत. आणि एकदम सुंदर अशा पद्धतीने हा परिसर तयार करण्यात आलेला आहे. ही बघू शकता मंदिराची समोरची मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरचीच कमान आहे. आणि त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो, इतर वेळी पण खूप गर्दी असते आणि बरेच लांबून लांबून भाविक या ठिकाणी येत असतात दर्शनासाठी. खूप हा सुंदर असा परिसर आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी मंदिराच्या मागच्या बाजूला प्रवरा नदी पात्र आहे. तर आता आम्ही दर्शन घेतलं आहे आणि मागं प्रवरा नदी पात्राकडे आलेलो आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तर प्रति व्यक्ती ₹20 प्रमाणे या ठिकाणी बोटिंग या नदीमध्ये बोट आहे, तर त्या ठिकाणी करता येते. आता आम्ही बोटीमध्ये बसलो आहे आणि नदीमध्ये बोटिंगसाठी चाललो आहे. तर बऱ्यापैकी बरेचसे भाविक या ठिकाणी आल्यानंतर बोटिंगमध्ये प्रवास करत असतात आणि खूप मजा येते मित्रांनो यामध्ये बोटिंग करताना. आता आपण बघताय, आपण नदीमधून चाललेलो आहोत आणि सरासरी 1 किलोमीटर या अंतराइतके हे बोटिंगमध्ये फिरवतात आणि त्यासाठी ₹20 शुल्क आकारले जाते. आता बघू शकता मित्रांनो, या बोटीमध्ये कमीत कमी सरासरी 15-20 लोक तरी एका वेळेस बसलेले असतील. मी, गणेश आणि विजू आम्ही तिघेजणे या प्रवासासाठी गेलेलो होतो. आता बघू शकता आपण, ही जी बोट आहे, तर ज्यावेळेस बसतायत प्रवासी त्यावेळेस खूप खालीवर हलते आणि त्यावेळेस प्रवासी पण थोडंसं असं घाबरल्यासारखं का होतं आहे की बोट बुडते का काय होतं आहे. परंतु असं काही नाही मित्रांनो. खूप चांगल्या पद्धतीने हे लोक पण बोट चालवतात, सेफली चालवतात. आणि या ठिकाणी मित्रांनो, हा जो परिसर आहे एकदम निसर्गरम्य असा परिसर आहे. जेणेकरून आपल्याला पण असं थोडंसं वेगळं काही शांतता असल्यासारखं वाटतं जरा. इतर याच्यातून आपण पण बाहेर येतो. त्यामुळं मित्रांनो, दर्शनासाठी आल्यानंतर या बोटिंगचा पण आपण आस्वाद घ्या. चला तर मित्रांनो, या ठिकाणी येऊन आम्ही खूप मजा केली, बोटिंगचा आस्वाद घेतला, देवदर्शन पण झालं. खूप सुंदर असं मन प्रसन्न झालं. तुझे तुम्हाला काय वाटलं? एकदम भारी वाटलं इथे येऊन. निसर्गरम्य वातावरण आहे, पाणी वगैरे व्यवस्थित आहे. नक्कीच तुम्ही भेट द्या या दर्शनासाठी. दर्शनाचा लाभ घ्या आणि तुम्ही दर्शनाला जर आले श्री दत्त मंदिरामध्ये देवगड या ठिकाणी जर तुम्ही आले तर तुम्ही नक्कीच दर्शन घेतल्यानंतर पाठीमागचा जो भाग आहे म्हणजेच नदीपात्र आहे, त्या नदीपात्रामध्ये बोटिंग वगैरे होत असते. तर तिथे खूप भाविक म्हणजे इथं आल्यानंतर त्यांचं मन आणखी प्रसन्न करण्यासाठी आणि इतर वातावरणात खूप आर्द्रता आहे. पण आता सध्याचं दुपारचं ऊन आहे, परंतु संध्याकाळच्या टायमिंगला किंवा सकाळच्या टायमिंगला खूपच छान असं वातावरण आहे. तुम्ही नक्की या, नक्की भेट द्या, नक्की बोटिंगचा आस्वाद घ्या. आणि याचबरोबर आम्ही आता हा ब्लॉग इथेच संपवतोय. आणि सुनील भाऊ, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री दत्त. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री दत्त.